वळूया पुढील बातमीकडे। माजी नगरसेवक प्रकाश लोंढेंच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा पडलाय। नाशिक पालिकेनं ही धडक कारवाई केली आहे। प्रकाश लोंढे सातपूर गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आहेत आणि त्यांच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा पडलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यांनी। पाहूया। आज सकाळपासून नाशिकच्या सातपूर गोळीबार या घटनेमध्ये अटक असलेल्या प्रकाश लोंढे यांच्या कार्यालयावरती कारवाई करण्यात येत आहे। आता जवळपास जी आहे ती कारवाई मोठ्या प्रमाणात हे सुरू आहे। मागच्या काही दिवसांपूर्वीच या संपूर्ण इमारतीला अनधिकृत ठरवून महापालिका प्रशासनाकडून नोटीस देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आज ही कारवाई करण्यात येत आहे। मागच्या काही दिवसांआधीच नाशिकच्या सातपूर गोळीबार या घटनेमध्ये RPIचे नेते प्रकाश लोंढे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर संपूर्ण या चौकशीमध्ये ही इमारत जी आहे ते अनधिकृत असल्याचा या सगळ्या तपासामध्ये आढळून आलं आणि त्यानंतर ही आज कारवाई करण्यात येत आहे। मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारी संदर्भात नाशिक पोलीस ॲक्शन मोडवरती आलेले होते आणि त्यानंतर अनेक जे छोटे मोठे गुन्हेगार आहेत नाशिकमधले त्या सगळ्या लोकांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। RPIचे एक महत्त्वाचे नेते प्रकाश लोंढे यांना सुद्धा एका गोळीबार घटनेमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात येत आहे। आगामी काळात अजून काय काय या सगळ्या संदर्भात कारवाई होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपकसह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज।